नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मतदान जनजागृती वॉकॅथॉन रॅलीचा धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला आज शुभारंभ। मेरगाव चिंचवाड येथे कुणाल बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे करण्यात आले होते आयोजन। मंजुळताई गावित यांच्या प्रचारार्थ साक्रीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी घेतली जाहीर सभा। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारार्थ धुळ्यातील विखे नगरात घेण्यात आली जाहीर सभा। शहरातील मौलिगंज भागात समाजवादी पार्टीचे उमेदवार विशादभाई जागीरदार यांच्या प्रचारार्थ सभेचे करण्यात आले आयोजन। धुळे ग्रामीण भाजपा महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बोरकुंड आर्वी येथे घेण्यात आली सभा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती वॉकॅथॉन रॅलीचे आयोजन धुळे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले। दरम्यान मतदान हा आपला अधिकार आहेच, पण ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे। भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुकीत मतदान करणे, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपला हा मतदानाचा अधिकार नक्की बजवावा व आपल्या लोकशाहीला विजयी करा, असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी माननीय श्री जितेंद्र पापळकर साहेब यांनी आज मतदान जनजागृती वॉकॅथॉन रॅलीचा शुभारंभ प्रसंगी केले। या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम म्हणून आम्ही आज महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन आणि आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक्रम माझ्यासोबत आहेत महापालिका आयुक्त, स्टाफ आणि नागरिक यांच्या माध्यमातून आम्ही आज ही वॉकॅथॉन आयोजित केलेली आहे। यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना, वोटर्सना, यामध्ये तरुण महिला, तरुण मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ट्रान्सजेंडर अशा सर्व ग्रुपसाठी आम्ही सर्वांना नम्रपणे आम्ही आवाहन करत आहोत की आपण या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होत असलेल्या मतदानामध्ये सहभागी व्हावं। मतदान हे आपलं जसा अधिकार आहे तसं आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे आणि हे कर्तव्य बजावत असताना आपण आपलं सकाळी 7 ते संध्याकाळी 20 तारखेला 6 वाजता जरी आपलं मतदान बंद होत असलं तरी आपण रांगेत जरी असलात तरी आपलं मतदान पूर्ण करून देण्याची आम्ही ग्वाही घेतो। तर आपण संध्याकाळी 6 नंतर जरी आला 6 वाजता जरी तिथे घेत असलात तरी पण तुमचं मतदान पूर्ण होईल। माझी या निमित्तानं मतदान राजा धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व वोटर्सना विनंती आहे की आपण या दिवशी मतदानाला यावं, मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे। काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीण मतदारसंघातील मेहरगाव चिंचवाड येथे आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर आमदार कुणाल पाटील, नगाव येथील नेते प्रशांत भदाने, मेहरगावचे सरपंच विवेक भांबरे, माजी सरपंच आबा भांबरे, माजी सरपंच प्रभाकर भांबरे, चिंचवाडचे माजी सरपंच सोमनाथ पाटीलसह नेते मंडळीची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान आजच्या या सभेला संबोधित करताना कुणालबाबा पाटील म्हणाले, या निवडणुकीत मतदारसंघाचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागून समोरील उमेदवाराला त्याची जागा दाखवा, असे आवाहन कुणालबाबा पाटील यांनी आज ग्रामस्थांना सभेच्या माध्यमातून केले। दरम्यान आजच्या या सभेसाठी मेरगाव चिंचवाड येथील महिला, ज्येष्ठ, तरुण, पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्यासमोर या ठिकाणी बसलेले चिंचवाड गावातील आणि सर्व पंचक्रोशीतून जमलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, अनेक विविध गावांची सर्व ही निवडणूक जी 20 तारखेला होऊ घातली आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने पुढच्या 5 वर्षाचं भविष्य या मतदारसंघाचं आपण सर्वजण ठरवणार आहोत। गेल्या 2 पंचवार्षिकला तुम्ही सर्वांनी मला विधानसभेवरती पाठवलं, फार मोठा प्रचंड आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला आणि विधानसभेवरती पाठवल्यानंतर तुमच्या आशीर्वादाचं त्या ठिकाणी चीज करण्याचं, सोनं करण्याचं काम मी केलं। जेवढं शक्य होतं ते सर्व कामं या मतदारसंघामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये दानी साहेबांनी जो एक विकासाचं वातावरण निर्माण केलं आणि साहेबांनी जे प्रत्येक घटकाला या मतदारसंघामध्ये न्याय द्यायचं काम केलं, तेच विकासाचं वातावरण पुढे घेऊन जात या ठिकाणी सेवेचे एक व्रत घेऊन त्या ठिकाणी मी काम करतो आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जेवढं शक्य असेल तेवढे विकासाची कामं केली। प्रत्येक गावागावामधल्या याद्या जेव्हा आम्ही बघतो
तेव्हा कमीत कमी 50 लाखाची आणि जास्तीत जास्त 25 कोटी रुपयाची कामं आपण या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. प्रत्येक गावाला न्याय द्यायचं काम केलं. मी अहोरात्र काम करत राहिलो. साहेबांनी जे सिंचनाचं काम पुढे नेलंय, गेल्या अनेक वर्षामध्ये साहेबांनी अक्कलपाडा असेल, गिरणा डावा कालवा असेल, अनेक बंधारे असतील, याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये फार मोठे सिंचनाची चळवळ उभी केली. या तालुक्यामधल्या प्रत्येक इंच जमिनीला शेतीला पाणी मिळालं पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हे स्वप्न घेऊन कायमस्वरूपी आयुष्यभर साहेबांनी काम केलं. मला आठवतं साहेब 24 तास ह्याच विचारांमध्ये असायचे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याला आपण अजून काय देता येईल, या तालुक्यातल्या ग्रामस्थांना आपल्याला काय देता येईल, या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या मुलाला हाताला काम कसं देता येईल, आणि माझ्या मुलांना जेव्हा रोजगार मिळेल तेव्हा त्यांना लुबाडलं गेलं नाही पाहिजे. माझ्या मुलांना रोजगार देताना त्यांच्याकडून 1 रुपयाची पिळवणूक कोणी करणार नाही, हे धोरण साहेबांनी आणि म्हणून तोच वारसा पुढे घेऊन जायचं काम मी गेले 10 वर्षामध्ये मित्रांनो करतोय. आणि त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एक विकासाचं वातावरण आपण निर्माण करू शकलो. आज जर आपल्या चिंचवड गावामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर कामं आपण करू शकलो. मी ती यादी काही पूर्ण वाचणार नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर 25-15 मध्ये 20-21 मध्ये आपण गावांतर्गत सुविधा दिल्या. महसूल विभागातून तलाठी कार्यालयाचं बांधकाम केलं 25 लाख रुपयाचं. अल्पसंख्याक वस्तीमध्ये आपण मुस्लिम वस्तीमध्ये बस स्टेशनपर्यंत रस्ता कंप्लीट करून 10 लाख रुपयाचं. गेटेड सिमेंट बंधारे आपण 3 मंजूर केले. सामाजिक सभागृह बांधलं 15 लाख रुपयाचं आमदार स्थानिक निधीमधून. त्यानंतर पांजरा नदीवर पुलाचं काम केलं आणि चिंचवड सळत्या रस्त्याचं सुद्धा काम आपण त्याचे असे भरपूर कामं केलीत. मी हे का वाचून दाखवतोय, कारण ते आरोप करतायत निष्क्रिय आमदार आहे म्हणून. निष्क्रिय आमदार, अरे जर मी निष्क्रिय आमदार असतो तर तुमच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार तुम्हाला झाक करून मला द्यावा नसता. साक्री विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ मंजुळाताई गावित यांच्या प्रचारार्थ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची साक्रीत महासभा घेण्यात आली. दरम्यान यावेळी व्यासपीठावर आमदार मंजुळाताई गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, नामदार दादा भुसे, किशोर दराडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाऊसाहेब चौधरी यांच्यासह महायुतीचे नेते विराजमान झाले होते. दरम्यान आजच्या या सभेला संबोधित करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोनाच्या नावाखाली कोणतेही विकास कामे या सरकारने केली नाहीत. मात्र राज्यात सत्ता संघर्षानंतर एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्यात विकासाला गती दिली, असे खासदार श्रीकांत शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. दरम्यान आजच्या या सभेसाठी शिवसेना महायुतीचे नेते मंडळीसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज साक्री शहरात महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सौभाग्यवती मंजुळाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र, जे स्वतः गेल्या 10 वर्षापासून खासदार आहेत, ते आपल्याला संबोधित करायला येत आहेत. आणि आज व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिवसेनेचे नेते आदरणीय दादासाहेब भुसे, त्याचप्रमाणे अप्पासाहेब विजयजी करंजकर, उपनेते शिवसेना. धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या उमेदवारीमुळे तरुणांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांना विजयी करण्यासाठी शहरातील तरुणांनी चंग बांधलेला असून त्यांच्या विजयीकरिता शहरातील प्रत्येक प्रभागात कॉर्नर बैठक, सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज धुळे शहरातील विखेनगर भागात त्यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी विचारमंचावर उमेदवार जितेंद्र शिरसाट, ॲडव्होकेट संतोष जाधव, विशाल भाऊ महाले, संजय आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी कार्यसम्राट जितूभाऊ शिरसाट यांच्या समाजकार्याबाबत सविस्तर अशी माहिती दिली व 20 तारखेला सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितूभाऊ शिरसाट यांच्या गॅस सिलेंडरला मतदान करावे असे आवाहन ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी केले. दरम्यान आजच्या या सभेसाठी VK नगर भागातील महिला, पुरुष, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उभा आहोत. बाबासाहेब म्हणतात की माझ्या पक्षाचे झाड हे खडकावर लावलेले आहे. म्हणजे खडक माहिती ना? अरे माहिती का झोपी घ्या? माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावलेले आहे, त्याला उशिराने फळे येतील, पण ते सकस स्वाभिमानाचे असतील. ज्यांना कोणाला फळाची अपेक्षा असेल त्यांनी इतर पक्षामध्ये जरूर जावं, माझी काही हरकत नाही. परंतु स्वाभिमानी लोकच संघर्षाची परिभाषा समजू शकतात. ज्यांचा स्वाभिमान मिळालेला आहे ते लोक गुलाम आहेत. गुलाम लोक हे चळवळ चालवू शकत नाही आणि मेलेली लोक ही चळवळ संपवून टाकतात. म्हणून आपण स्वाभिमानी आहोत. आपल्याला 20 तारखेला आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, आपल्याला बाबासाहेबांचं रक्त हे जर दाखवायचं असेल, तुम्हाला सर्वांना बाबासाहेबांच्या रक्ताची शपथ की आपण गॅस सिलेंडर आपली फुलीचा टस्सा मारा. भावांनो, पूर्वी आपल्या मायमावल्या बसल्यात, काही वयोवृद्ध आहेत, काही वयोवृद्ध माझे नातेवाईक आहेत, काही इतर समाज बांधव आहेत. पूर्वी सावकाराच्या वाड्यावर आम्ही राबायचो. सायंकाळी त्या कामाचा दाम घ्यायला त्या सावकाराच्या वाड्यावर जायचो आणि त्या सावकाराच्या पत्नीला सांगायचो, अगं माय माऊली, माझ्या कष्टाचा दाम मला सायंकाळी जो काही आहे मी माझ्या पदरात टाक. त्यावेळी ती सावकाराची पत्नी यायची आणि ते 8-8 दिवस कुत्रे खात नव्हते, ते शिळे अन्न ते आपल्या झोळीत टाकायची. खरंय का? पूर्वीची गोष्ट सांगत आहे. त्यावेळेस ते 8-8 दिवस जनावर खात नव्हते, ते अन्न आम्ही खाल्लेलं आहे. आणि बाबासाहेबांनी ती खुन्नस आपल्या मताच्या अधिकाराने कशी यांची जिरवली. आज तो सावकाराच्या पाट्या वाड्यावरचा माणूस आमच्या दारात येतो, लोटांगण घालतो आणि तो म्हणतो, ओ माय माऊली, पुन्हा पाय पडस, पुन्हा एक फुलीला टसा मारी दे. एवढं स्वाभिमानी आम्हाला बनवलं. आम्ही विकल्या जाणार नाहीत. आमचे गुरुकृपा नगर, VK नगरचे सर्व बहुजन बांधव आहेत. हे कधीच विकल्या जाणार याची शाश्वती आहे. पण चला आपला मधलं काही शेतच काही थोडसा त्यासले मला आई सांगणे की आपण विकल्या जाऊ नका. 500ची गांधी घ्या, जास्त घ्या, कमी घ्या, माझा काही विरोध नाहीये, पण आपला फुलीचा टस्सा भावनाच द्या, हे काही विसरू नका. भावांनो, काळ वैऱ्याचा आहे, रात्र वैऱ्याची आहे. ज्यावेळेस समाजावर अन्याय होतो त्यावेळेस जितूभाऊ सारखे आणि इथे बसलेले सगळे हे माझे बांधव, अजून काही उभे आहेत माझे बांधव, हे लढतात. त्यावेळेस कोणताच भैया, कोणताच साहेब आणि कोणताच दादा येत नाही बरं का. याच येतच. हे आठवण ठेवा, जो आपल्यावर अन्याय अत्याचार होतो इथं हो का तो देशामध्ये कुठेही हो, जर आपला माणूस येत असेल तर आपलंही कर्तव्य आहे, आपण ते कर्तव्य बजावलं पाहिजे. भावांनो, जास्त काही बोलत नाही. आणि रविदास महाराजांचे सगळे सैनिक आहेत, ते भीम सैनिक पण आहेत. त्यांना मला एकच सांगायचंय की रविदास महाराजांनी सांगितलं की ऐसा चाहू राजमय ज्या सबन को मिले अन्न, छोटम बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न. जर रविदास प्रसन्न राहत असतील तर त्यांना आपल्या हक्काचा माणूस तुम्हाला निवडून द्यावा लागेल. येथील सगळे येतील तुमच्याकडं वेगवेगळे, ते तोंड तुम्हाला आयुष्यभर दाखवणार नाही. मी तर 5 वर्ष नाही म्हणत आहे, ते नंतर ते निवडणुकच लढणार नाही. ते आता काही भैया पण उभे आहेत. मला एक करण नावाचा माझा लहान भाऊ त्याने सांगितलं की काय काय व्याज मिळलो, हमकोच मिळलो म्हणे, काय ते भाषेमध्ये सांगितलं. भावांनो, ते फक्त पैसे खर्च करतायत, नंतर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. अशा लोकांना तुम्ही मत खरंच देऊ नका. मी तुम्हाला हक्काने सांगतोय की आपला हक्काचा माणूस, आपला परिवारातला एक हक्काचा माणूस उभा राहिलेला आहे. 40 वर्षामध्ये माझ्या तरी आयुष्यामध्ये मला जसं कळायला लागलं, अजूनपर्यंत कोणी हिंमत केली नव्हती. आपल्या जितूभाऊंनी केली होती उमेदवारी, त्यानंतर जितूभाऊंनी हिंमत केली. त्याबद्दल मी जितूभाऊंचे बहुजन उन्नती मित्रमंडळाच्या वतीने
त्यांचा आभार मानतो, कारण की भाऊ तुम्ही उभे नाहीत, हे सर्व लोक उभे आहेत. तुम्ही चिंता करू नका. आम्ही बहुजन उन्नती मंडळ असेल, इथला एकलव्य समाज असेल, इथला मराठा बांधव असेल, इथला रविदास ग्रुपचा सर्व एक एक कार्यकर्ता तुम्हाला वोटिंग करणार. बरोबर आहे का? तुमचं मत कोणाला? गॅस सिलेंडर. तुमचं मत कोणाला? धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय इर्शादभाई जागीरदार यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील मौलवीगंज भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सभेला संबोधित करताना मान्यवर म्हणाले की देशासह राज्यात सत्तेच्या लालसेपोटी जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे निष्कलंक व प्रामाणिक असे इर्शादभाई जागीरदार यांना धुळेकर नागरिकांनी विधानसभेवर निवडून पाठवावे असे आवाहन आज झालेल्या सभेत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान सभेसाठी मौलवीगंज भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. होंगी नहीं, हराम का पैसा मैं कभी खाऊंगा नहीं। और दूसरी बात, आपका आमदार, आपका खादिम बोल के जब महाराष्ट्र की विधानसभा में जाऊंगा तो कभी भी मेरी जिंदगी में कोई जातिवादी पार्टी को मदद करने का काम करूंगा नहीं, चाहे मेरी गर्दन कट जाए या मुझे जेल के सलाखों के पीछे डाले। जैसा वसीम भाई ने बोले कि कुछ लोगों ने पैसे लेके मुख्यमंत्री से बीजेपी को वोट देने का काम करे, और वही वोट के वजह से जो दो खासदार बढ़ गए बीजेपी के, उसकी तकलीफ मौलाना साहब को वक्फ बोर्ड का बिल बचाने में हो रही है। तो इसका जो वक्फ बोर्ड के ऊपर आज चाहिए, इसके लिए कई तो शहर धुलिया में से हमने जिनको चुन के दिए वो भी उसके लिए जिम्मेदार है, ऐसा मैं आप लोगों को बताना चाहता हूँ। ये लोगों ने बीजेपी को खुलेआम वोट दिया, ये वोट हमारा वोट लेकर बीजेपी को वोट देने का काम किए। और जो हमारे मेहमान बाहर गांव से आए हैं, जो दूसरे पार्टी के लिए प्रचार करने आए, उनको मेरी हकीकत ही मालूम नहीं। अगर 5 मिनट मेरे साथ बैठ जाए तो वो भी मेरे बाजू से ही बोलना चालू करेंगे, ये मुझे पूरा विश्वास है। मैं 16 साल काम करते वक्त किसी को तकलीफ दिया नहीं, किसी के ऊपर दादागिरी किया नहीं, किसी को गलत जबान में बोला नहीं। शहर धुलिया को आपको दादागिरी से मुक्त करना है। और जो ये प्रकार की दादागिरी कर रहे, जो लोग आज खुल के मेरे साथ है, मैं भी उनको सल्यूट करता हूँ। और जो लोग इनके दादागिरी से डर के भी है, पर आने वाले 20 तारीख को मेरे को वोट देने वाले, उनको भी मैं सल्यूट करता हूँ। इस शहर से दादागिरी और गुंडाशाही खत्म करने के लिए आप 20 तारीख को साइकिल ये बटन के सामने बटन दबा के मुझे भारी अक्सरियत से महाराष्ट्र की विधानसभा में भेजो। मैं आज हजरत मौलाना सज्जाद उमानी साहब का भी शुक्रगुजार है कि महाराष्ट्र में उन्होंने एक सेक्युलर पहचान देते हुए 170 मराठा और ओबीसी उम्मीदवारों को सपोर्ट किया, 50 से ज्यादा SC ST कैटेगरी के उम्मीदवारों को सपोर्ट किया, 40 उम्मीदवार अदर कम्युनिटीज के और 23 उम्मीदवार मुस्लिम समाज के। उसमें से धुलिया शहर विधानसभा मतदार संघ से हजरत ने मुझे सपोर्ट करने का ऐलान किया, इसीलिए मैं उनका भी शुक्रगुजार हूँ। धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीणच्या बोरकुंड आर्वी गावात जाहीर सभा घेण्यात आली. दरम्यान यावेळी विचारपीठावर उमेदवार राम बदाने, माडाचे माजी सभापती किरण शिंदे, भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा, जिप सदस्य प्रभाकर पाटील, प्राध्यापक अरविंद जाधव सह भाजपाचे नेते उपस्थित होते. दरम्यान यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्यातील महायुती सरकारने 2.5 वर्षात लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यावेळी पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी राम बदाने यांना विधानसभेत निवडून पाठवा असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. दरम्यान आजच्या या सभेसाठी बोरकुंड आर्वी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मित्र, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय अप्पासाहेब अरविंद जाधव, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या या महायुतीला पाठिंबा दर्शवलाय आणि ज्यांनी आपल्याला या विधानसभेमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रकारचे मोठे मोठे गावातले सगळे प्रतिष्ठित लोक हे भाऊसाहेबांच्या सोबत असायचे. मी 20, 22, 23 वर्षाचा असेल, या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक, महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे देखील लोक हे माझे मित्र आहेत. ते देखील आता माझ्या या क्षणाचे साक्षीदार आहेत. जेव्हा मी आर्वी गावामध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, तेव्हा त्या स्मशानभूमीमध्ये एखादी मौत वाट लावायला जर मी आलो तर माझ्या जवळ उभा राहायला 1-2 माणूस पण राहायचं नाही.
आणि समोरच्यांच्या स्वर्गीय मधुभाऊ साहेबांच्या मागे मोठ्या प्रमाणात निवडून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर या भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता जो बूथवर जेव्हा आर्मीचं बूथ लागतं. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.